नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोल्हापूर महामार्गावर दुचाकीस्वारांना नो हेल्मेट नो एंट्री. 16 मार्च पासून नियम लागू. कोल्हापूर महामार्गावरील वाढते अपघात लक्षात घेऊन 16 मार्च पासून महामार्गावर दुचाकीस्वारांना नो हेल्मेट नो एंट्री अशी विशेष मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव बोर यांनी आज दिली. जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण लक्षणीय वाढले असून विशेषतः दुचाकी वाहनांच्या अपघातामध्ये वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे. या अपघातात हेल्मेटचा वापर न केल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन जीवितहानी झाल्याचं आढळून आलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ही विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. हेल्मेटचा वापर केवळ कायदेशीर बंधन नसून स्वतःचा जीव वाचवण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. अपघातावेळी डोक्याला होणारी गंभीर दुखापत टाळण्यासाठी हेल्मेट योग्य पद्धतीनं पट्टा घट्ट बांधून वापरणं अत्यावश्यक आहे. वाहन चालवताना पट्टा घट्ट बांधून वापरणं आवश्यक आहे. वाहन चालवताना वाहकासह मागील आसनावरील प्रवाशांना देखील हेल्मेट परिधान करणं अनिवार्य आहे. राष्ट्रीय महामार्गावरील सीमा तपासणी नाका, कागल व किनी टोल नाका येथे नो हेल्मेट नो एंट्री अभियान राबवण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर विना हेल्मेट वाहन चालू नये. कायमस्वरूपी सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करावा आणि हेल्मेट वापरा, जीवन वाचवा हा संदेश सर्वत्र पोहोचवावा.